फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. भाईजा मावशी, काका, तुम्ही इथे आणि अचानक? आता तसं कामच निघालं बघ अंजली, म्हणून पोरी तुझ्याकडे यावं लागलं. बरं असू दे, कामानिमित्त का होईना पण तुम्ही इथं आलात ना, त्यामुळे आपली भेट तरी झाली नाही. पण हर्षवर्धन काका तुम्हाला इथे घेऊन आलेत ना, मग ते आहेत कुठे? ते गेले गेले? नाही, मग ते म्हणले की आता अंजली ताई तुम्हाला भेटतील, त्या समजा तुमचं काम नीट करतील. आता त्या काम नीट करतील तर माझं काय काम आहे असं म्हणते गेले. बर, मला सांगा काय काम होतं तुमचं? पोरी, आमच्यावर बघ लई मोठा अन्याय झालाय. 15 वर्ष झाली, पण 15 वर्षात या विरुद्ध आम्ही कधी एक सबूत बी काढला नाही. देवाची आण. पोरी, हर्षवर्धन साहेब आले आणि आम्हाला म्हणले, तुम्ही गप्प का, याच्या विरुद्ध आवाज उठवा. अंजली बाई साहेब आहेत ना तुम्हाला मदत करायला, इतक्या वर्षांनी त्या तुम्हाला न्याय मिळवून देतील. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. काका, तुम्ही काहीही काळजी करू नका. हे बघा, जे काही झालंय ना ते मला नीट सविस्तर व्यवस्थित सांगा. मी नक्कीच काहीतरी करीन. अंजली, आता तू आम्हाला पोरीसारखी आहे म्हणून तुला सांगतो बघ. अगं, आमची लई मोठी जमीन होती, त्याच्यावरच आमची गुजराण व्हायची. आम्ही दोघं बी लई सुखी होतो बघ. पण पुन्हा मुडद्याची नजर लागली आणि समजा होत्याचं नव्हतं झालं बघ. मला तर तो 15 वर्षापूर्वीचा दिवस आज बी आठवतो बघ. एक माणूस आमच्या दारात अचानक आला. आले मेंढे बैलांची झुंजला गेली, कशी कशी पाड्याला निजला गेली, पती उठा उठा सुपारी बाग पेटली. अरे तू क्या, आता बस की, चल 2 घास खाऊन घेऊ. अगं झालं ग, जेऊया. अरे तू क्या, कोण आलाय ते बघ तरी. दादू, आपण कोण? माझं तुमच्याकडे एक काम होतं. नाही, नदीकाठची जमीन तुमचीच ना? होय, ती जमीन माझीच आहे, पण ती आम्हाला ऐकायची नाही. माझी जमीन विकत घेण्याकरता आला असाल तर परत जा. भाई, ती जमीन आमचीच आहे, ती जमीन आमची आय आहे, आम्हाला ऐकायची नाही ती. एकदा सांगितलं ना तुम्हासनी, त्यांना आमसनी सांगितलं. तुमच्या भावना आम्ही समजतो. आमची सेवाभावी संस्था आहे गरीब अनाथ मुलांसाठी. आमच्या जमिनीवर आम्ही अनाथ आश्रम नाही उभा करू शकत, म्हणून आम्हासनी तुमची जमीन हवी आहे अनाथ आश्रम उभा करण्यासाठी. बघा, विचार करा. तुम्ही जर ती जमीन आम्हाला दिली तर आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात 5 लाख रुपये देऊ. आणि आमची जमीन बी. ते तर मिळेलच तुम्हाला, पण त्याच्याच बरोबर कितीतरी अनाथ मुलांचं दुवा बी तुम्हाला मिळेल. आम्ही बी विचार केला, आमच्या जमिनीमुळे अनाथ मुलांचं जर भलं होत असेल तर देऊन टाकूया जमीन. म्हणून 10,000 रुपये बयाना घेतला आणि लावला अंगुठा. काय करायचं काय बी सुचत नव्हतं बघ. रातभर डोल्याला डोला लागला नाही. शेत ऐकलं नाही तर डोक्यावरचा छप्पर बी जाणार होता. म्हणजे पुन्हा राहण्याचा आणि पोटाचा प्रश्न आहेच. सारखा त्या माणसाचा आवाज आमच्या कानात घुमत होता. आम्ही दोघं बी एकमेकांना समजवत होतो बघ. बायजा, बायजा,
तुक्या अरे काय झालं तुक्या? पाहिजा घात झाला, फसवलं आपल्याला, फसवलं. अरे काय झालं ते सांगशील तरी? अगं तू सांगितल्याप्रमाणे मी तलाट्याकडे गेलो तर तो म्हणला मी तुमची जमीन बक्षीस पात्र म्हणून दिली आहे. आता तुम्हाला एक पैसा बी मिळणार नाही आणि त्या जमिनीवर तुमचा हक्क बी नाही. अरे देवा, अरे अरे मग त्या माणसाला जाऊन त्याला जाब तरी विचारायचं होतास ना? अगं विचारणार ना त्याला जाब. तो म्हणला ही जमीन तुमची आहे, तुम्ही नाही विकणार हे मला माहित आहे, म्हणून मी अनाथ मुलांचं कारण सांगितलं. तुम्हाला त्यांची दया आली आणि तुम्ही अंगठा लावलात. तो पशिवला त्याचा. अरे पण त्याचा पैका तरी मिळणार आहे का नाही आपल्याला? अगं मी पैशाबद्दल पण ते विचारलं तर तो म्हणाला नाही, तुम्हाला एक पैसा बी गावायचा नाही. तो पैशाचं नाव करतच त्याने माझ्या मानेवर तुला धरला. मी म्हणलं पुन्हा पैसा मागशील तर तुला या सूर्यानं तुझी मान कापीन आणि तू तुझी जमीन आहे त्याच्यात तुला घालीन. वर माझी फॅक्टरी बसवेन म्हणलं. पैसा काय करायचं रे? आपण फसवलं गेलो ग, फसवलं आपल्याला, फसवलं. तुक्या अरे संपलो रे आपण. आता जमीन बी आपली नाही राहिली, पैका बी नाही र. बोल. त्याने आम्हाला बयाना दिला आणि माझा अंगठा घेतला. वर म्हणले की ही जमीन आम्ही बक्षीसपात्र केले म्हणून. जे एकंदरीत तुमची फसवणूकच झाली आहे. होय. भय बोरी आम्हाला फसवलं त्याने, पण हर्षवर्धन साहेबांसारखा देव माणूस भेटला बघा आम्हाला. अरे त्यानेच तर आम्हाला हिता आणलं तुझ्याकडे. हर्षवर्धन काकांनी जे केलं ते बरंच केलं. मी खरंच प्रयत्न करेन काहीतरी करण्याचा. काका, रायजा मावशी, तुम्ही मला जीवनदान दिलं. माझी अगदी पोटच्या पोरीसारखी देखभाल केली तुम्ही. मी नसता तर आज मी जिवंतच नसते. तुमची मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी नक्कीच पार पाडेन. पण या प्रकरणात काय करावं आणि कसं करावं हेच सुचत नाही. ते मग अशी हर्षवर्धन साहेब काहीतरी म्हणलं होय नव्हतं. होय पुरी. हर्षवर्धन साहेब म्हणाले की तुम्ही अंजलीबाई साहेबांना भेटा, ते पुण्या आबा साहेबांकडे घेऊन जाईल आणि तेच तुम्हाला न्याय मिळवून देते. हा, योग्य बोलले. हे प्रकरण जर मी आबासाहेबांकडे नेलं तर काहीच शक्य नाही. चला आपण जाऊया, त्यांच्याकडे घेऊन जाते मी तुम्हाला. ती मुलांकडनं माझ्या बऱ्याच अपेक्षा होत्या. जुईचं दुसरं लग्न झालं ती सुखी आहे, पण विक्रम. नका हो तुम्ही वाईट वाटून घेऊ. तुमची ही अवस्था झाली आणि त्याच्यावर एकदम सगळी जबाबदारी पडली ना. कामिनीताईंनी तुमची देखभाल करणं हे सगळंच त्याला नकोसं झालं आणि म्हणून तो दुखावलाय. पण तू नाही दुखावलीस सुमती. माझी स्मृती परत आल्यामुळे मला सगळंच मिळालं. माझी बायको, माझी मुलगी. माझा मुलगा मात्र विक्रमची कमी जाणवते का? असा समोर उभा असतो पण आमच्यातलं अंतर आम्हाला परक करत. खूप दूर गेलाय तो माझ्यापासून. नाही हो, खरंच तसं काही नाही. वडील म्हणून अजूनही प्रेम करतो तो तुमच्या. पण तरी हा दुरावा का जाणवतो मला? काय चुकतंय माझं? तुमचं नाही हो काही चुकलं, पण तुम्ही दुरावलात ना, त्याच्यामुळे आबाच्या तालमीत वाढला तो. एक मिनिट, काय नाव घेतलंस तू? आबा.
अरे कोण कुठला आबा? वाट लावली त्यांनी माझ्या मुलाची. अँड आय हेट माय सन फॉर एंटरिंग पॉलिटिक्स. हा तो मुलगा नाही जो आज आहे. आणि कामाला कधीही तयारच असते अंजली. मलाच कसं तरी वाटतं आता आता नवीन लग्न झालंय, लगेच कुठे स्वयंपाकघरात काम करायला लावायचं तिला. पण चव आहे तिच्या हाताला. तिच्या हातची चव अधिक चांगली होईल आता तुमच्या हाताखाली तयार झाल्यानंतर म्हटलं. झालं का तुमचं सुरू? आम्ही खरं तेच बोलतोय. हो हो, नेहमी खरंच बोलता तुम्ही. कुठे गेल्यात कुठे आमच्या सुनबाई दाट्या? बाहेर गेलीये कुठेतरी. घरात बसून बसून कंटाळली असेल, तशी सवय नाही ना तिला. पण पोरीनी आपल्या घराची रीतभात पटकन ओळखली, समजावून घेतली आणि रुळली चटकन. हो ना, खरंच. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा हात तुमचाच आहे. जगात कुठेही काहीही चांगलं झालं ना तरी त्यात आमच्या बायकोचा हात आहे असंच म्हणा. मी आत येऊ का? अरे या या सुनबाई या या. हे काय विचारायचं आहे का? आता घर तुमचंच आहे. बर, काही काम होतं की सहज आलं? हो, तुमची मदत हवी आबासाहेब. अरे मग सांगा ना आम्हाला, काय करू तुमच्यासाठी? बोला. आबासाहेब, मला अपघातातून ज्यांनी वाचवलं होतं ते लोक इथं आले. म्हणजे ते दुसऱ्याच एका कारणासाठी आले. त्यांच्या जमिनी कोणीतरी बळकावल्यात. त्यांना आता माझ्या म्हणजे आपल्या मदतीची खूप गरज आहे. आबासाहेब, त्या लोकांची जी रोजीरोटी होती, कमाईचं एकच साधन होतं त्यांच्या जमिनी, त्या कोणीतरी बळजबरीने त्यांच्याकडनं बळकावल्यात. त्यांच्यावर खूप अन्याय झाला आणि ज्या लोकांनी माझे प्राण वाचवले, ज्यांच्यामुळे मी आज जिवंत आहे, या घरची सून आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी करायलाच हवं नाही. आणि तसं बघायला गेलं तर निव्वळ त्यांनी माझे प्राण वाचवले, मला नवं जीवदान दिलंय म्हणून या उपकाराची परतफेड म्हणून नाही, पण एक समाजसेविका म्हणून त्यांची मदत करणं मी माझं कर्तव्य समजते. नाही नाही, बरोबर आहे सुनबाई, तुम्ही अतिशय चांगली गोष्ट करता आणि हेतू तुमचा स्तुत्यच आहे, चांगलीच आहे गोष्ट. आणि आम्ही तुमच्या सगळ्या या गोष्टींसाठी कायम तुमची साथ करू. अरे मग आमच्या सुनबाईचा जीव वाचवणारी ती कोण मंडळी आहेत? त्याला कुठे आहेत ते आहेत ना, इथंच आहेत, मी बोलावते त्यांना. हो, या ना, या ये ना, ये बायजा मावशी, ये. हे तुकाराम काका आणि ही बायजा मावशी. नमस्कार. नमस्कार. तुकाराम तुझं नाव, आणि तू बायजा. बर बर, खूप चांगलं काम केलं तू. आमच्या सुनबाईचे जीव वाचवले आमची सुनबाई सांगते. हा सुनबाई, तुम्ही काहीतरी म्हणत होतात की यांच्या जमिनी काय कोणी बळकावल्या म्हणे. कोण आहेत ती माणसं? नावं माहित नाहीयेत, पण ज्याने हे केलंय त्याने बळजबरी करून या बिचाऱ्यांना मारून मुकटून त्यांच्याकडनं कागदपत्रांवर अंगठे घेतले. साहेब, आम्ही आदिवासी आणि साधा उपासी, सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी आमच्या पुढ्यात कागद टाकला, मला म्हणला अंगठा लाव नाही तर मारून टाकेन. अच्छा, म्हणून तुम्ही आमच्या इथे आलेला आहात? होय साहेब, ते
हर्षवर्धन साहेब आहेत ना, त्याने आम्हाला इथं आणलं. म्हणले अंजली ताई समजा नीट करतील. ते तुमचे भाव आहेत ना. हो हो बर बर. सुनबाई, बघतो आम्ही काय काय करता येईल आमच्याकडून यांच्या प्रकरणामध्ये, कशी मदत करता येईल ते बघतो. आणि आमच्याकडून जेवढी शक्य असेल ती सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. ठीक आहे तुकाराम? हॅलो हाँ बोल विजया बेटा, बोल काय खबर बात? बाबा, एक सॉलिड न्यूज आहे. आबासाहेब इनामदारांच्या किल्ल्याला शत्रुपक्षानं वेढा घातलाय. वेडा घातला म्हणजे? अहो, आमच्या घरात ना एक नवं प्रकरण आलंय. ते प्रकरण आल्यानंतर पहिल्यांदाच आबासाहेबांच्या डोळ्यात मी एक वेगळीच गोष्ट पाहिली. कोणती गोष्ट? म्हणजे आबासाहेब इनामदाराला चिंतेत पाडल अशी गोष्ट आली का या दुनियेमध्ये? अगं जागतिक बाजारपेठेमध्ये ही गोष्ट खरीदण्यासाठी बोली लागेल मोठमोठी. तू बोल बोल, काय सांगत होतीस? बाबा, आबासाहेबांच्या राजकारणावर धाकट्या सोन्याची समाजसेवा जड झाली. आता जास्त जड म्हणजे अंजली परांजपे इनामदार यांची समाजसेवा आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचली. घरापर्यंत पोहोचली? अहो, तिला त्या एका जोडप्यानं वाचवलं होतं बघा अपघातातनं. त्या खेडेगावातल्या जोडप्याला घेऊन ती आता घरी आलीये. आणि ते कशाला? अहो, कशाला काय, न्याय मिळवून द्यायला. त्यांच्यावर म्हणे अत्याचार झाले, त्यांची जागा कोणीतरी लुबाडली. त्यांना धाक दाखवून त्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन ती जागा स्वतःच्या नावावर परस्पर करूनही घेतली कुणीतरी, त्यांना काही पैसे वगैरे न देता. तो कोण आहे, कोण तो माणूस? आणि याच्यामध्ये आबांनी घाबरण्यासारखं काय आहे? बाबा, आता मला कसं माहित असणार? त्या दोघांनाही तो माणूस माहित नाही. पण आबासाहेबांच्या डोळ्यात तसं दिसत होतं की आबासाहेबांना कदाचित तो माणूस माहित असावा. आणि त्यांना असंही वाटतंय की अंजली नक्कीच हा माणूस शोधून काढेल. अगं, त्याने शोधायच्या आधीच आपण या माणसाला शोधून काढला पाहिजे. लाख मोलाचा माणूस असणार आहे तो. मला हे सांग, त्या दोघांना अंजली घरी घेऊन आली, त्यांची नावं काय आहेत? पायजा आणि तुक्या, नवरा बायको आहेत दोघ जण. हॅलो हॅलो बाबा,